सांसद राहुल गांधी तथा कांग्रेस की ज्येष्ठ नेता सोनिया गांधी को ईडी का समन्स भेजे जाने पर कांग्रेसी आक्रामक हुए और उन्होंने मोदी सरकार के खिलाफ जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया, जिसमें सांसद प्रतिभा धानोरकर के साथ अनेक कांग्रेसी शामिल हुए। कांग्रेस की राष्ट्रीय नेता सोनिया गांधी तथा लोकसभा में विरोधी पक्ष नेता सांसद राहुल गांधी को ईडी द्वारा सम्मन्स दिए जाने के खिलाफ एक बार फिर कांग्रेसियों ने रास्ते पर उतरकर मोदी सरकार के खिलाफ जमकर आंदोलन किया तथा जमकर नारेबाजी की। चंद्रपुर शहर तथा ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने यह आंदोलन किया गया। इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर, चंद्रपुर कांग्रेस के निरीक्षक विधायक अभिजीत वंजारी, जिला प्रभारी मुजीब पठान, जिला अध्यक्ष पूर्व विधायक सुभाष धोटे, महिला जिलाध्यक्षा सुनंदाताई धोबे, शहर जिलाध्यक्ष रितेश तिवारी, पूर्व जिलाध्यक्ष विनायक बांगड़े, सुभाष सिंह गौर, जिला बैंक के अध्यक्ष संतोष सिंह रावत, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रेय, युवा कांग्रेस के जिलाध्यक्ष शांतनु धोटे, राजेश अडूर, एनएसयूआई के जिलाध्यक्ष सफाक शेख, प्रवीण पडवेकर, पूर्व नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, अरुण धोटे, सुनीता लोडिया, सुनीता अग्रवाल, चंदाताई बैरागड़े, नंदू नागरकर, एडवोकेट विजय मोगरे, दिनेश चौघारे, उमाकांत धांडे, राजू रेड्डी के साथ बड़ी संख्या में चंद्रपुर जिला कांग्रेस के सभी फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। तो आइए सुनते इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर ने केंद्र सरकार को आड़े हाथ लेते हुए क्या कहा। भारत देश हा खऱ्या अर्थानं लोकशाहीवर चालणारा देश म्हणून आहे आणि आमच्या मॅडम खासदार आदरणीय सोनियाजी गांधी आणि आमचे विरोधी पक्ष नेते लोकसभेचे आदरणीय राहुलजी गांधी यांना जो ईडीचा समन्स या ठिकाणी दिला आहे त्याच्या विरोधात हे सगळं आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित केलं होतं आणि आपण पाहिलं की हुकुमशाहीवर देश कशा पद्धतीने आणि राज्य देखील कसं चालत आहे, भाजपाची सगळी मनमानी कशी चालू आहे, प्रत्येक महिन्याला नोटीस देऊन आमच्या सगळ्या काँग्रेसच्या नेते लोकांना कशा पद्धतीचा त्रास देऊन नाहक त्यांना या त्रासाला समोर जावं लागत आहे, त्याच्या विरोधातच आजचं हे आंदोलन होतं। आणि खऱ्या अर्थानं जर का तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर भाजपातले अनेक भ्रष्टाचारी नेते आहे, अनेक भ्रष्टाचारी लोक पदाधिकारी आहे की जे खुलेआम सांडासारखे सगळीकडे फिरत आहे, मात्र त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी होत नाही आणि जे निरपराध लोक आहे त्यांच्यावर तर चुकीच्या नोटिसा देऊन त्यांच्यावरती कारवाया केल्या जात आहे। म्हणजे आज या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे का याचा प्रश्न देखील जनमानसाला पडला। ज्या पद्धतीची हुकुमशाही केंद्रात आणि राज्यात या भाजपच्या सगळ्या नेत्यांची, भाजपच्या सगळ्या लोकांची चालू आहे, त्याच्या विरोधात आजचं हे आंदोलन होतं। आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून आम्ही आदरणीय राहुलजीच्या, आदरणीय सोनिया मॅडमच्या प्रत्येक अडीअडचणीत, सुखदुःखात त्यांचे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते म्हणून प्रत्येक त्यांच्या अडचणीत आम्ही कायम सोबत आहोत। वहीं इस मौके पर पूर्व विधायक तथा ग्रामीण कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष सुभाष धोटे ने भी इस संबंध में मोदी सरकार पर जमकर निशाना साधा। नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी ज्या प्रकारे केंद्र सरकार विशेषतः मोदी शहा जोडी ईडीचा जो गैरवापर करून आलेली आहे त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज आम्ही चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथं निदर्शनं आयोजित केलेली आहे। विशेषतः हा जो नॅशनल हेराल्ड पेपर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्या काळामध्ये स्थापन केलेला होता, तो दिल्ली, मुंबई आणि बनारसमध्ये त्याच्या शाखा आहेत। मध्यंतरी काही काळ त्याच्या काही आर्थिक परिस्थितीमुळे तो प्रेस बंद झाली होती। नंतर त्या प्रेसमध्ये काही पार्टनरशिप, काही असोसिएट कंपनी स्थापन करण्यात आल्या आणि 1913 साली 2013 साली सुब्रमण्यम स्वामींनी एक तक्रार दाखल केली। त्या तक्रारीच्या आधारावर चौकशी सुरू आहे। जवळपास 12 वर्षापासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये आदरणीय श्रीमती सोनिया गांधी, आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांना सुप्रीम कोर्टानं बेल पण दिलेली आहे। तरी सुद्धा कुठेतरी प्रकरण देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचं, दिशाभूल करण्याचं म्हणून काहीतरी वेगळं कटकारस्थान करून आमच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर कुठेतरी पुन्हा ईडीचा मार कसा बसेल, ईडीमुळे कसे घाबरतील, परंतु या देशातील काँग्रेसचे कार्यकर्ते ह्या कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही। आम्हाला वेळ आली तर रस्त्यावर उतरू, जेल भरू, परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधी असो का राहुल गांधी असो यांच्या पाठीमागे आम्ही सतत उभे राहू, अशी या प्रसंगी आम्ही ग्वाही देतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।